तर या बातमीचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, मात्र उद्धव ठाकरे सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात. आपण थेट जाऊयात. गुंठ्याला कोरडवाहू शेतीला 185 रुपये, इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. बागायती शेतीला 270 रुपये आणि बहुवार्षिक शेतीला 325 रुपये. आणि पुढे जे लिहिलंय ते महत्वाचं आहे की आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी मिळते? 500 रुपये. आणि या सरकार म्हणजे राजा उदार झाला आणि हाती काय दिलं? टरबूज. आता खासदार साहेब म्हणतात हाती टरबूज दिलं. आता ते टरबूज पण नाही मिळालं. थोडक्यामध्ये काय की नुसतं असं रडत राहून नाही चालणार ताई, आत्महत्येचा विचार करून नाही चालणार. सरकारला जोपर्यंत आपण वटणीवर आणत नाही, अरे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावरती शेतकरी तेव्हा महात्मा गांधींच्या पाठी उभा राहिला, म्हणून इंग्रज सरकारला चले जाव सांगण्याची हिंमत महात्मा गांधींमध्ये आली. ती कोणाच्या जोरावर? शेतकऱ्यांच्या जोरावर. मग जर इंग्रजांना घालू शकलो तर या भ्रष्टाचारी सरकारला शेतकरी घालू नाही शकत. मी निवडणुकीला मत मागायला नाही आलो, कारण आता निवडणूकच नाहीये. मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. सांगा ना कुठे कुठे तुमच्यावरती अन्याय होतोय. आपले सगळे आमचे शिवसैनिक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतील. आणि म्हणून मी जे म्हटलंय की 2च कार्यक्रम करायचे. एक, दगाबाज सरकारचा पंचनामा. जायचं तहसील ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्याला सांगायचं किती लोकांचे पंचनामे केलेस ते सांग. किती लोकांच्या पंचनाम्याप्रमाणे किती लोकांना मदत. तुझ्या हातामध्ये जर वरून पैसे आलेत ना, कारण मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा नाही, मुख्यमंत्र्यांना तू जाऊन भेट आणि सांग तुम्ही जाहीर केलेलं पॅकेज माझ्या हातात पैसे नाही, तुम्ही यांना देऊ कसं? लोक मला विचारतायत. तहसीलदाराला पाठवा मुख्यमंत्र्याकडे, द्या तिकीट काढून त्याचं. आणि नाहीतर त्याला सांगायचं तुला आम्ही घेराव घालून बसतो. मुख्यमंत्र्याला बोलव इकडे. ही काय चाललंय? काही थट्टा चालले? पंचनामा केल्यांच्या शेतकऱ्यांची नावं सगळी दिसली पाहिजेत आणि त्यांना पॅकेज प्रमाणे जी मदत मिळायला पाहिजे, त्या किती लोकांना मदत मिळाली त्याची रोज मला यादी पाहिजे, तुझ्या दरवाज्यावरती लागली पाहिजे. हा पंचनामा आता माझा प्रत्येक नागरिक करेल. आजपासून बीडीओ असेल, तहसीलदार, काय तलाठी, जिल्हाधिकारी हा माझा साधा शेतकरी बनणार आहे आणि हा पंचनामा करणार होता सरकारचा. तोपर्यंत ते ऐकणार नाहीत. आपण आपली जी मागणी आहे ती कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ती झालीच पाहिजे. कारण आज कर्जमुक्ती, तुम्ही माहितीये मला, स्वाभिमानी आहात. तुम्हाला जसं अजित पवार म्हणते तसं कोणाला फुकटचं काही नकोय अजित पवारच्या मुलाला सोडलं तर. कारण शेतकरी या कष्टाचे दाम मागतोय. त्याचं जे काही दाम आहे, सोयाबीन असेल, कापूस आहे, तो मेहनत करतोय, त्याला हमीभाव मिळत नाही. हमीभावाचं खरेदी केंद्र सुरू करण्यानंतर त्याच्या आधी सोयाबीन, कापूस सगळं तुम्हाला व्यापारी जो म्हणेल त्या भावाने तुम्ही विकून टाकता आणि त्याची मलई खातो व्यापारी. खातो ना. मग शेतकऱ्याला काय? शेतकऱ्यांनी करायचं काय? अजित पवार म्हणतात हातपाय हलवा. अरे सगळं हातपाय हलवतायत म्हणून तर तू जेवू शकतोयस. पण त्याच्या मेहनतीचं जे काही मोल आहे ते मेहनतीचं मोलच तो मागतोय. आणि आत्ता चहूबाजूनी संकट आहे, म्हणून माझं म्हणणं आहे की त्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. आणि 50,000 रुपये हेक्टरी हे मिळालेच पाहिजे. 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी जो मुहूर्त काढला तुम्हाला मान्य असेल, मला काही हरकत नाहीये. कर्जमाफीचा म्हणजे त्यांच्या तोंडी माफी आहे, मी मुक्ती म्हणतोय. कारण माफी ही गुन्हेगाराला केली जाते. माझा शेतकरी काही गुन्हेगार नाही, गुन्हेगार सगळे भाजपमध्ये आहेत. म्हणून त्यांना माफी माफी माफी. कारण प्रत्येक रोज त्यांना क्लीन चिट द्यावी लागते. माफी कर म्हणून त्यांना कर्जमाफी. हा माफी शब्द त्यांच्या तोंडी एवढ्यासाठी आलाय की यांनी घोटाळा केला, क्लीन चिट, त्यांनी घोटाळा केला, क्लीन चिट. हे सगळे म्हणजे मुख्यमंत्री क्लीन चिटर आहेत, म्हणजे क्लीन चिट देतात म्हणून. मोठमोठे घोटाळे त्यांना क्लीन चिट देत आहेत. आणि माझा शेतकरी हक्काचं मागतोय, त्याच्याकडे ढुंकून बघायला वेळ नाही. शेतकऱ्याकडे जसं आज मी येऊन बसतोय तसं मुख्यमंत्री येऊन का बसत नाही? तुमचा पालकमंत्री तुमच्याकडे येऊन का बसत नाही? तुमचा आमदार तुमच्या इकडे येऊन का बसत नाही? का जातात कुठे? हे काम त्यांचं आहे ना. मतचोरी केलेत ना, निवडून आलात ना. मग आल्यानंतर हा न्याय मिळवून देण्याचं सरकार त्यांचं असल्यानंतर जे काम आम्ही करतो ते काम त्यांनी केलं पाहिजे. त्यावेळेला येत नाहीत. आणि आता निवडणुका लागू द्या. निवडणुका लागल्यानंतर कसं बघा, काय ताई, कसं काय ताई, तुम्हाला मिळतं ना लाडक्या बहिणीचं सगळं मिळतं ना, काय भाऊ, कसं भाऊ. आता लाडक्या बहिणीच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना 1,500 देत होते. 2-2, 3-3 महिन्याचे पैसे दिले होते. आता खरंच किती मिळत असतील, आनंद आहेत, किती जणांना मिळतात? आता कुटुंबातल्या त्यावेळेला सगळ्या महिलांना मिळत होते.
आता नवीन नियमाप्रमाणे कुटुंबातील दोघींना मिळणार. आता दोघींना म्हणजे मला सांगा, साधारणतः एका घरात किती महिला असतात? एकच महिलेला मिळणार.